नमस्कार. वटपौर्णिमेची संपूर्ण मराठी माहिती आज आपण श्रवण करूया. वटपौर्णिमा 2024 आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यंदा ही वटपौर्णिमा 21 जूनला साजरी केली जाणार आहे. जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यंदा ही वटपौर्णिमा 21 जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 7 जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात. वटपौर्णिमा 2024 तिथी यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आहे. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. वडाच्या झाडाला पूजनासाठी 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 असणार आहे. विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात? पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वटसावित्रीचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते. कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या. वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पूजतात. तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभदेव यांनी तपश्चर्या केल्याचे मानले जाते. वटपौर्णिमेची पूजा आणि पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षदा, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्यात. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.